मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. सकाळच्या 10 वाजल्यात बिगर काम मी बसलो इथं. काय काम नाही धंदा नाही. पाणी बी तिकडल्या विहिरीचं आंब्या काढल्या विहिरीचं पाणी अनुभवकडे, त्यामुळे मी आज निवांत आहे. आणि आमच्या अन्नाचं काम काय ही पोलचं आवळून येतंय, त्यामुळं हे खाली ही सिमेंट ओतलंय का हे आवळून येते म्हणून काम पत्र टाका जर थांबवले. आला जरा पाणी वाताशी नियोजन चाललंय थोडं थोडं. आता फिट झाल्यात ओके मध्ये, काय अडचण नाही. आणि आजचं कामकाज बघा, आज गुराकडे जावं वाटतंय मला. घरी बी काय कर्म नाही. आज गायांकडे जावं वाटतंय. बरं माणसं असते तर निवांतपैकी बसायला भेटतं, बोलायला भेटतं. घरी बी काय नसतं, इकडून तिकडे यारजार घालायचं. बघू आता काय होतंय काही नाही. अनबाची गुराव कशी बसले ते तेव्हा ती गाय कशी करते बघा. तिला शिंगा हाणायला बघती या. तिकडे बारकी जी आणि तिकडे महाग बसली तो. असा हा विषय मित्रांनो सकाळ सकाळ. आणि सकाळ सकाळ सगळी कामात येतं. हे मला वाटतंय आमच्या अनुभव गेला दूध घालायला, वहिनी गेल्या दाऱ्या कुलूप लावले दोन्ही घराला, पोरं गेली शाळेत. आणि चकबाबी गावात गेलाय. वहिनी स्वयंपाक करत वाटतं. आमच्या आकाशचा बी स्वयंपाक झालाय थोडक्यात वाटतं. आणि आमचा अण्णा काहीतरी शहराला खाया आणायला गेलं तर आका गेलती खायला आणायला. पण आकाला म्हणलं तिथं औषध मारलंय कांद्या बांधाचं, तिने आणलं होतं येलतात. तिला म्हणलं शहराला काय टाक नको, कीटकनाशक मारलंय म्हणलं, काहीतरी साईड इफेक्ट व्हायचा, आजारी पडायची गर्ड लय नाही होत पण थोडा झाला तरी आजारी पडाय किती लागतो मित्रांनो, थोडं लागते. आजारी पडल्यावर राडा होतो ना भाऊ, असं विषय आहे. आपला कडवा बी आलाय पाण्याला, लसूण आलाय पाण्याला. पण आज आणि उद्या दिवस त्यांचं भरणं असतो, जरा निवांत घ्यायचं. त्यांचं झालं मग आपल्याकडंच आहे पाणी. आपले भरणं लय नाही, कांदा एवढं भिजलं की मुख्य झालं. ज्वारी 4-5 दिवस झालं भिजलेली. तुरी तर काय, तुरीचं पाणी तुटलं, विषय संपलाय त्याचा तर, असं आहे. आणि टाकी बी गचागचमध्ये फुल भरून घेतली. आमचा अण्णा गेलं तर चालू करायचं, तुम्हाला दाव का टाकी कशी भरली, कमी झाली काय नाही झाली हो का. सकाळ सकाळ 8ला लाईट येते ती. सकाळ आज अर्धा तास लाईट गेली ती परत आली. एका दिवशी होता असं सकाळनं लाईट अर्धा तास लेट होती, नाही तर जाऊन जाती खणीवर जाती परत येते. म्हणजे 10 मिनटं येतीन परत जातीन, परत अर्धा तास थांबतीन परत येते. मग एका दिवशी होतं, एका दिवशी नाही होत. एका दिवशी आली मग जात बी नाही, असा विषय आहे. आणि महेश शेट आल्यात खालनं वाटतं, गाडीवर टी-शर्ट घालून मस्तपैकी व्यायामाला जातोय. त्यामुळं हा विषय दादा तसा व्यायाम करणं पण महत्वाचं आहे आयुष्यात. गेला तो. आणि कसं नाही मित्रांनो, बाकीचं आता काय पाखरांची मजा आहे. जवारी हो का सगळी पोटऱ्यात आली. 10-15 दिवसांनी पाखरं म्हणते वा 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 क्या बहुत मजा, बहुत मजा आ गई म्हणते. काय मित्रांनो, कोण नाही, गँग नाही, काय नाही. विशाल शेट गेलं कॉलेजला, कोण नाही आज निवांत आहे. मला बी कर म्हणा, त्यामुळे मी आज होणार आहे घरनं. घरी नाही कर मग तिकडं कोणतरी विषय होतो, काहीतरी होतं. घरी नाही, घरी म्हणलं की मग राडा होतो. तर झाडांच्या कडच बी गवत कापा वाटतंय बरं का मित्रांनो, जरा स्वच्छता करा वाटायला लागली मला. पाणी बी जाय नाही काय व्हाय नाही, लय गवत झाले हो का. बघा तुम्हीच बघा तो, झाडाची टाकल्यात पण त्याच्याकडची काय स्वच्छता व्हाय नाही, असं होतंय जरा थोडंफार. आणि असा हा विषय मित्रांनो आजचा काही विषय नाही. आशाबाई चालली तो का दिसते का म्हणत तुम्हाला, दाऱ्या सगळी टोटल मला वाटतं वस्तीची सगळी माणसं दाऱ्या असते ना आता सध्या. कारण की हे भरण्याचा दिवस आहे तर म्हणजे दारी त्या दिवसात धरावं लागतात. ह्या वर्षी पावसाने मारण्याची बेकारी केली, त्यामुळं
कोणी उशिरा पेरलंय, कोणाची ज्वारी तर उगवतेत, पेरतंय कोण, अजून लय चाललंय. काय सांगावं तुम्हाला, विषय नाही, विषय बेकार आहे, लय बेकार. काय सांगावं तुम्हाला आता. वनक महल या आमच्या रानाच्या गोण्यात वाटतं मका भरायला, कणस भरायची. इथंच आहे बंडल, अजून निहाल नाही राहणार मी, नेत्यान राहणार 1-2 दिवसात मस्तपैकी. मित्रांनो, अशा प्रकारे मस्तपैकी विषय झालाय. तुमच्याबरोबर गप्पा हाणल्यात, काय नियोजन आहे ती पण सांगितलंय, आणि आजचं काय विषय आहे एवढा तेवढा सगळं सांगून टाकलाय, काय बाकीचं नाही मित्रांनो. आणि असा विषय आहे. आणि हो का, असं सूर्यदेव आहे तासावर मस्तपैकी दिसलं का चमकतात आहे. आणि या गोष्टीवर मित्रांनो आपण करू व्हिडिओ एंड, आणि आपण भेटू डायरेक्ट सायंकाळच्या भागात. टाटा बाय बाय मित्रांनो, काय अडचण नाही, सुखात राहावा, आम्ही बी सुखात आहे, तुम्ही सुखात राहा, मस्तपैकी एन्जॉय करा, विषयात काय नाही, मेलं म्हणजे गेलं. चला बाय बाय.